हदगाव तालुक्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला होता। त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मात्र शासनाने सर्वच पिकांचा सरसकट पंचनामा न करता केवळ नदीकाठच्या पिकांचा पंचनामा केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत। आज याच मागणीसाठी शेतकऱ्यांनी हदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। पीक पाहणी ॲप मध्ये येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, तसेच शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे। याशिवाय शेतकरी शिधापत्रिका धारकांच्या खात्यात तातडीने पैसे जमा करण्यात यावेत अशीही मागणी त्यांनी केली आहे। या मागण्यांची निवेदन तहसीलदारांना देण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। ढगफुटीच्या पाण्यामुळे शेतामध्ये काही ठिकाणी शेती खरडून गेली, तर काही ठिकाणी 6 इंचापेक्षा जास्त गाळ साचला। तसेच ढगफुटीच्या पाण्यामुळे जमिनीमध्ये 3 ते 4 फूट पाणी 8 ते 10 तास थांबून होते। त्याच्यामुळे त्या सोयाबीनला आलेल्या शेंगा गळून गेल्या आणि साचलेल्या गाळामुळे पानं सुद्धा गळून गेले। या अतिवृष्टीमुळे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। तर काही ठिकाणचा गाळ वाहून गेला, तर काही ठिकाणी गाळ जमा झाला। तर दुसरी गोष्ट, ई पीक पाहणीचं 15 तारीख शेवटची आहे आणि ई पीक पाहणीमध्ये मोबाईलवर ऑनलाईनमध्ये ई पीक नोंदणी देतेवेळी वेबसाईट बंद पडत आहे आणि वेबसाईटमध्ये चुकीचे मेसेज ते देत आहे। त्याच्यामुळं ई पीक पाहणीला अडचण येत आहे। ई पीक पाहणी जर झाली नाही तर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं अनुदान मिळणार नाही, असा शासनाचा सध्या तरी नियम आहे। या बाबतीतही तहसीलदार यांनी योग्य ते पर्याय निवडावा, उपाय सांगावा आणि ई पीक पाहणीच्या बाबतीत मार्गदर्शन करावे आणि करून घ्यावे। जानेवारी 2023 पासून शेतकऱ्यांना राशनचा माल बंद केलेला आहे आणि प्रति शेतकरी 150 रुपये प्रतिमाह देण्याचे ठरवलेले आहेत। तर शासनाचा हा GR 2023 मध्ये झालेला आहे आणि या आजपर्यंत एका खातेदाराला जवळपास 20,000 रुपये भेटतात। तर त्या 20,000 रुपयामध्ये आता पावसाळ्यामध्ये त्या 20,000 रुपयामध्ये बरंचसं काही काम शेतकऱ्याचं होते, तरी ते रक्कम त्वरित त्या खात्यावर अदा करावी अशी आम्ही शासनाला विनंती करत आहोत। जर या प्रकारचं जर हे नाही झालं तर आम्ही पक्षातील वरिष्ठांकडे, मंत्र्याकडे पाठपुरावा करू, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करू आणि ही जे रखडलेलं काम जे आहे धान्याऐवजी रोख रक्कम हे आम्ही घेणार म्हणजे घेणारच, याच्यात काही वाद नाही। NTV न्यूज मराठी, नांदेड।